नमस्कार, मी अमेय महाजनी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मस्त आणि जबरदस्त अशा युट्यूब चॅनलवर. मला मस्त वाटतं यार खरंच, आणि जबरदस्तही वाटतं म्हणजे जेव्हापासून ब्लॉग चालू केले. असं म्हणून मी म्हणतो जबरदस्त. सो येस, आजचा ब्लॉग मी विचार केला की थोडा असा वेगळा बनवू. म्हणजे मी काम काय करतो, माझ्या कामासंदर्भात एक ब्लॉग केला पाहिजे आणि तुम्हाला दाखवलं पाहिजे की काय असतो माझा दिनक्रम वगैरे वगैरे XYZ. आय थिंक मी मागे एका ब्लॉगमध्ये बोललो होतो की मी शेफ कन्सल्टंट आहे. म्हणजे हॉटेल्स, रेस्टॉरंट्सचे किचन्स वगैरे सेटअप करायला मी मदत करतो किंवा त्यांना चालवायला मी मदत करतो. सो हे माझं मेन काम आहे, माझा मेन बिझनेस आहे. आणि त्याचप्रमाणे माझं एक रावेतला आत्ता एक नवीन रेस्टॉरंट चालू झालं एक वर्षभराआधी. त्याची कन्सल्टन्सी आता मी घेतली आणि आज तिकडे फूडचं फोटोशूट आहे. सो आपल्याला बरेचसे काही रील्स बनवायचे आहेत, फोटोज घ्यायचे आहेत डिशेसचे. मी तिकडे एक नवीन मेन्यू आत्ता केलाय, तो लॉन्च होणार आहे फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबरमध्ये. सो त्याचा आज शूट आहे. तर मी विचार केला चला एक चांगला व्लॉग बनवून तुम्हाला दाखवू की मी त्या शूटमध्ये वगैरे काय माझी कामं असतात, ॲज अ शेफ मी करतो काय, मला रेस्टॉरंट्समध्ये काय काय करावं लागतं वगैरे वगैरे. सो स्टे ट्यून्ड, तुम्हाला दाखवत राहीन की आजचा पूर्ण दिनक्रम कसा आहे आणि आशा करतो की मजा येईल तुम्हाला आजचा ब्लॉग बघून. सो स्टे ट्यून्ड. आज मंगळवार आहे. सो पहिलं मारुतीच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन मग आपण पुढे जाऊ. जय मारुती राया. माझा रावेतला मी अजून एक रेस्टॉरंट सांभाळतो. तिकडे साधारण 15-20 कुत्रे आहेत आणि त्याच्यातल्या 2 ज्या कुत्री आहेत त्यांनी अशी मस्त पिल्लं दिली आहेत. हे बघा. हां, सो मी दररोज होईल तेवढं, माझ्याने होईल तेवढं प्राणी म्हणा किंवा म्हणजे जनरली प्राणीच, कुत्रेच सगळीकडे. माझ्या 3-4 रेस्टॉरंटमध्ये पुण्यामध्ये भरपूर असे स्ट्रे डॉग्स आहेत. सो त्यांना काय बिस्किटं किंवा काही जेवण वगैरे त्यांचं जेवढं होईल माझ्याच्यानी तेवढं मी दररोज करतो. आणि मजा येते मला हे करून. म्हणजे एवढा आनंद मिळतो ना की काय त्याला हेच नाही आहे. ही अशी सगळी टोळी, आणि हे तर 5-6च आहेत, अजून 8-10 आहेत. ते मला वाटतं झोपले असतील. सो माझं दररोजचं सकाळचं रुटीन असतं किंवा काय दिवसभरात कधी जमेल तेव्हाचं. सो हे असे कामाच्या मध्ये दररोज ब्रेक घ्यावे लागतात अशी सगळी कामं करायला. पुण्यात पण ट्रॅफिक आता एवढं वाढलंय ना, म्हणजे पीक आवर म्हटलं की खतरनाक ट्रॅफिक आहे बघा. सो हे रेस्टॉरंट एकदम म्हणजे एक्सप्रेसवे जिकडे संपतो, हा एक्सप्रेसवे इकडे संपला की लगेच एक 300-400 मीटरवर मेन बँगलोर हायवेवरच हे रेस्टॉरंट आहे. आणि आपण आता पोहोचलेलो आहे डेस्टिनेशनवर. गुड मॉर्निंग. इंद्रोशा काय किधर है? अभी अपना रेडी है ना सब प्रेप. सो हे असे आपण सगळे डिशेस लिस्ट करतो की कुठल्या डिशेसचे फोटो घ्यायचे आणि खालच्या 6 रील्स टोटल करायचे. सो आधी आपली प्रेप शीट बनते सगळ्या रेसिपीजची की काय काय प्रेप करायचं आहे वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आपण डिसाईड करतो की सिक्वेन्स काय असतो, की फोटो आधी करायचे की रील्स आधी करायचे. आणि बेसिकली 2 फोटोग्राफर असतात. एक असतो फक्त फोटोजसाठी आणि एक असतो फक्त रील्ससाठी. सो त्याच्यात पण पटपट पटपट काम होतं. आणि ज्या रेसिपीजच्या रील्स करायच्या असतात त्याच्या अशा प्रॉपर पूर्ण स्क्रिप्ट्स बनतात. ह्याच्यात माझे काय 1-2 स्क्रिप्ट्स असतील की ब्रँडबद्दल बोलायचं आहे, जेवणाबद्दल बोलायचं आहे. सो असं सगळं डिटेल्ड पूर्ण प्लॅनिंग असतं शूटच्या आधी. गुड मॉर्निंग, लॉंग टाइम नो सी. हाऊ यू? आपण कालच शूट केलं होतं, तर आपण का खोटं का सांगायचं लोकांना की लॉंग टाइम नो सी. हे आहेत रोहन सर, जे आपलं सगळं इन्स्टाचं वगैरे शूट करतात, ते हेच आहेत. आणि प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. अथर्व. आडनाव म्हणजे आम्ही गेस करायचं आहे का? टोळकर. टोळकर. क्या बात आहे. व्हेरी नाईस. नाईस टू मीट यू सर. सो आता रोहन सर आणि अथर्व याचं प्लॅनिंग करतील की बेसिकली लाइटिंग कुठून कुठपर्यंत आहे
आणि आउटडोर शॉट्समध्ये काय काय कुठे शॉट्स घ्यायचेत आणि इनडोअरमध्ये काय काय शॉट्स घ्यायचे. सो काय ठरलं? जागा वगैरे बघितली, आता कुठे कुठे काय काय डोकं लावेल बरोबर. ठीक आहे, तो फोटो चालू करून देऊ. चालेल. आउटडोर की इनडोर आधी कसं? बघूया आता मी पहिले हे बघतो. चालेल. सिक्वेन्स काय देणार डिशेसची? यू से ना, आय गिव्ह यू द लिस्ट ऑफ द डिशेस. तुम्ही सांगा कसं चालू करायचं. हां, PDF ऑन द ग्रुप. हो, आय सॉ ना. मी पोस्ट हो हो, आय सॉ ना. हो. सो सिक्वेन्स वाईज आपण बेसिकली कसं करतो की मॉर्निंग आपण फ्रेश असतो, कपडे एकदम असे स्वच्छ असतात वगैरे. सो जे काही टॉकिंग व्हिडिओज असतात, जसे माझे काही टॉकिंग व्हिडिओज असतील, ते आधी आपण सर्वात आधी ते शूट करतो आणि मग साईड बाय साईड फूडचं फोटोशूट असेल किंवा ड्रिंक्सचं फोटोशूट असेल ते चालू राहतं. दिस इज द कॅमेरा गिम्बल. हां. नाईस. तुमच्याकडे जो तो हा रॉनिनचा आहे. हां, दिस इज RS3. RS3. नाईस. हो. त्याला लाव आणि ती ह्याला लाव. जसं मी मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलं, हे रेस्टॉरंट एकदम हायवेला लागूनच आहे. हा माझा सर्वात निष्ठावान आणि माझा जवळचा सहकारी आहे, शेफ इंद्रजीत. शेफ, अभी नया मेन्यू लॉन्च हो रहा है, कैसा लग रहा है आपको? एकदम अच्छा से. हाँ, और आज का शूट एकदम टकाटक होगा. येस, ग्रेट. सो हे असे सगळे गार्निशेस रेडी करावे लागतात शूटसाठी. सो बेसिकली लास्ट डिश प्लेटिंग झाल्यानंतर जे आपण वरती टाकतो ते हे सगळं असतं. आज मंगळवार आहे आणि आज व्हेज डे असल्यामुळे आज आहे नाश्त्यामध्ये उपमा आणि पनीर भुर्जी, मिक्स व्हेज पनीर भुर्जी. डाएटवर आहे ना, काय करणार पाहिजे. ठीक है, इधर गार्निश. ओके. लेट्स गेट रेडी. हा ठेवलाय तिकडे. Hi guys, my name is Chef Ameya Mahajani. Welcome to Kavyam. Every menu tells a story, and at Kavyam we've created an amazing, beautiful chapter. Bye, ठीक है. Think you've tasted spicy prawns before? Wait till you try these amazing, spicy Tetsa prawns. Chef. Apple. Mahajani, managing partner at Kavyam, and let me take you to one of my favorite dishes on the new menu, the Tetsa prawns. असं करतो हा पुढे. We toss juicy prawns in this. We toss juicy to juicy झालं. We toss juicy prawns in this fresh. We toss juicy prawns in this fiery tetsa, balancing the heat with a nice squeeze of lime and aromatic spices. The hero of this dish is our fresh Maharashtrian tetsa made with green chilies, garlic and roasted peanuts. It's bold, it's rustic and it's full of flavor. Once before, wait till you try these amazing spicy tetsa prawns. Hi guys, my name is Chef Ameya Mahajani, managing partner at Kavyam, and let me take you to one of my favorite dishes on the new menu, Tetsa prawns.
सो आता आपले 2 व्हिडिओ शूट करून झालेले आहेत आणि दोन्ही व्हिडिओज तुम्ही बघितलं असेल आपण आउटडोर सेक्शनमध्ये केलेत आणि आता थोडं इंटिरियर ऑफ द रेस्टॉरंट दाखवायचं कारण हे इंटिरियर पण असं ब्युटिफुल आहे. हा सगळा पूर्ण बार एरिया आहे. सो आता नेक्स्ट जी रेसिपी आपल्याला शूट करायची जी मला बसून बोलायची ती आपण आता रेस्टॉरंटच्या आतमध्ये करणार आहोत. सो आपल्या साताऱ्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही अतुल सरांना बघितलं असेल. सो आम्ही दोघं इकडे एकत्र रेस्टॉरंट ग्रो करायचा प्रयत्न करतो. काय आजचं म्हणजे कसं चाललंय शूट वगैरे? मस्त चाललंय एकदम चिलमध्ये चाललंय. म्हणजे आता तुम्ही मला फीडबॅक द्यायचंच बाकी आहे. बाकी मला अजून काय असं हेच नाही. मस्त आम्ही एन्जॉय करतोय. प्रमोद सरांनी क्या बात. सो बरेचदा लाईटिंगमुळे रेस्टॉरंटमधलं लोकेशन पण चेंज करावं लागतं की आता सडनली सकाळी पाऊस पडत होता आणि आता थोडं सनलाईट आलेलं आहे त्यामुळे आता आम्ही थोडं वरती शूट करतोय कारण मग खाली एकदम सनलाईट हार्श होतो. तुम्ही बघू शकता मी असं शूट केलं आणि असं शूट केलं की किती चेंजेस होत आहेत. सो हे सगळं गोष्टी पण असतात. इथे आली ना तर ती ह्याच्यावर पुढे आणि मला कॅमेरा मग ती शाईन पाहिजे ती पाहिजे ना मग तेच करतो. कारण का आता खिडकीतून शाईन वाला भेटते. रेडी? हे बरोबर वाटलंस सेंटरला आहे ना. ऑफिस मी इथे ठेवलं तर नको हे बघ इथून कट करणार आहे ते. एका रील मागे तुम्ही जे 30 सेकंदात बघून जो काय आनंद घेतात त्याच्या मागे एवढी मेहनत आणि एवढं टेक्निकल काही काय ॲस्पेक्ट्स त्याचे असतात ना की एक रील किंवा एक फोटो शूट करायला म्हणजे 20, 25, 30 मिनटंसुद्धा लागतात. कधी जास्तीच जर जो रील करतोय म्हणजे बनवतोय नॉट द कॅमेरामॅन बट जो एक्झिक्यूट करतो जर त्याला वेळ लागला तर अजून 1-1 तास पण लोकांना रील बनवायला लागतो आणि एका फोटोला साधारण एक 10 ते 15 मिनटं चांगला फोटो प्रॉपर टेक्निकली राईट करेक्ट असा फोटो काढायला एक 15-20 मिनटं जातात. भरपूर मेहनत असते याच्या मागे. सो आता ऑलमोस्ट 6:15 6:30 झालेले आहेत आणि फायनली 6 रील्स आणि 15 फोटोज असे सगळ्यांचे काढून झालेले आहेत आणि भरपूर मेहनत झाली सगळ्यांची. सगळे एवढे दमलेत. लंचही केलेलं नाही आहे. सो आता आम्ही जस्ट फूड ऑर्डर केलं आहे आणि आता लंच करायला बसणार आहे. आजचा ब्लॉग इकडेच थांबवतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा ब्लॉग येईपर्यंत काळजी घ्या आणि मला आज्ञा द्या. टेक केअर. लव्ह यू ऑल.